हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो क्वेश्चन बघितला तो होता ऑब्जेक्टिव्ज ऑफ IDBI. IDBI म्हणजे काय आणि IDBIचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, ह्या क्वेश्चनचा अभ्यास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, तो म्हणजे फंक्शन्स ऑफ IDBI. ओके, म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची फंक्शन्स काय आहेत, कोणती कोणती फंक्शन्स आहेत ही आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, त्यामध्ये पहिलं बघा त्यांनी ए दिला आहे डायरेक्ट फायनान्स. ओके, त्यामध्ये त्यांनी फर्स्ट दिलं आहे प्रोजेक्ट लोन. त्याच्या अंडर बघा फॉर एनी न्यू प्रोजेक्ट्स IDBI ग्रँट्स लोन अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक टेक्निकल फायनान्शियल अँड मॅनेजर स्टॅबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजेच काय तर प्रोजेक्ट लोन म्हणजे प्रकल्प कर्ज, प्रकल्पासाठी देणारं कर्ज जे असतं त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट लोन. ओके, यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये कोणत्याही न्यू प्रोजेक्टसाठी IDBI प्रोजेक्टच्या फायनान्शियल टेक्निकल अँड मॅनेजरियल स्टॅबिलिटीनुसार लोन देतं. कशानुसार लोन देतं तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे बघा, फायनान्शियल टेक्निकल अँड मॅनेजरियल स्टॅबिलिटी यानुसार लोन हे दिलं जातं. ओके, सेकंड बघा अंडर रायटिंग ऑफ सिक्युरिटीज. त्यामध्ये बघा बँकिंग ऑर एनी ऑन द फायनान्शियल सर्व्हिसेस securities will be contributed by IDBI. In addition, the securities of newly promoted companies will also be preferred to underwriting. म्हणजेच काय तर यात IDBI थ्रू बँकिंग अँड अदर फायनान्शियल सिक्युरिटीजचे कॉन्ट्रीब्युशन हे दिलं जातं. काय त्यांनी म्हटलं आहे बघा, मी परत सांगते, यामध्ये IDBI थ्रू बँकिंग अँड अदर फायनान्शियल सिक्युरिटीजची कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते दिलं जातं. या व्यतिरिक्त न्यूली प्रोमोटेड कंपनीजच्या सिक्युरिटीज देखील अंडररायटिंगला यामध्ये प्राधान्य जे असतं ते ह्यामध्ये दिलं जातं. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट आहे बघा स्टाफ लोन. त्यामध्ये बघा लॉंग टर्म लोन फॉर द परचेस ऑफ कॅपिटल इक्विपमेंट ॲट अ कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट विथ इझी टर्म्स ऑफ रीपेमेंट आर प्रोव्हाइडेड. म्हणजेच काय तर यामध्ये ते म्हणत आहेत की कॅपिटल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्टसह लॉंग टर्म लोन दिलं जातं. काय म्हटले त्यांनी यामध्ये बघा, परत सांगते, कॅपिटल इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी, कॅपिटल इक्विपमेंटची खरेदी करण्यासाठी कन्सेशन आपण म्हणतो ना, आपण जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करायला जातो किंवा आपण शॉपिंग करायला जातो तेव्हा आपण म्हणतो की कन्सेशन भेटलं पाहिजे, डिस्काउंट भेटला पाहिजे. हे आपण शब्द हे आपले रेग्युलर यूजचे शब्द आहेत, कन्सेशन, डिस्काउंट. ओके, मग ह्यामध्ये पण त्यांनी तेच म्हटलं आहे की कॅपिटल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्टसह लॉंग टर्म लोन जे असतं, लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदत, जास्त मुदतीसाठी जे लोन असतं ते दिलं जातं. ओके, तर फोर्थ नंबरचा पॉईंट बघा टेक्निकल डेव्हलपमेंट फंड लोन. त्यामध्ये बघा फॉर द पर्पज ऑफ मॉडर्नायझेशन अ टेक्निकल डेव्हलपमेंट हॅज बीन सेटअप विच विल बी यूज फॉर मॉडर्नायझेशन ऑफ इंडस्ट्रियल कन्सर्न्स. म्हणजेच काय तर टेक्निकल डेव्हलपमेंट फंडमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की मॉडर्नायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक टेक्निकल डेव्हलपमेंट फिक्स करण्यात येतो जो इंडस्ट्रियल कन्सर्नच्या मॉडर्नायझेशनसाठी वापरला जातो. काय म्हटलं आहे त्यांनी बघा, परत सांगते, मॉडर्नायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय, दृष्टिकोन. ओके, मग मॉडर्नायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक टेक्निकल डेव्हलपमेंट फिक्स करण्यात येतं जो इंडस्ट्रियल कन्सर्नच्या मॉडर्नायझेशनसाठी वापरला जातो किंवा इंडस्ट्रियल कन्सर्नच्या मॉडर्नायझेशनसाठी यूज केला जातो. ओके, त्यानंतर फिफ्थ नंबरचा पॉईंट बघा इक्विपमेंट फायनान्स. ओके, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पॉईंट दिसत असेल, इक्विपमेंट फायनान्स. त्यामध्ये बघा फॉर द प्रमोशन ऑफ पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन इन द कंट्री लोन विल बी given to electrical power generating units. There is more privatization of electrical power generating companies and they will receive more assistance from IDBI.
म्हणजेच काय ह्यामध्ये काय म्हणता येते की देशातील इलेक्ट्रिकल पॉवर अँड डिस्ट्रीब्युशनच्या उद्देशाने त्यांना लोन प्रोव्हाइड केलं जातं. कशाच्या उद्देशाने? उद्दिष्ट म्हणजे एखादं एम किंवा उद्दिष्ट म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, मग काय म्हटलं त्यांनी की देशातील इलेक्ट्रिकल पॉवर अँड डिस्ट्रीब्युशनच्या उद्देशाने त्यांना लोन जे असतं ते प्रोव्हाइड केलं जातं. ओके, तसंच प्रायव्हेट जनरेटिंग कंपनीजचे जास्त प्रायव्हेटायझेशन केलं आहे अँड त्यांना IDBIकडून हेल्प होते. ओके, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे प्रायव्हेटायझेशनचं जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात हे आपल्याला दिसतं. खाजगीकरण ज्याला आपण म्हणतो हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया थ्रू हेल्प केली जाते, त्यांची मदत केली जाते. ओके, त्यानंतर बी बघा, इनडायरेक्ट फायनान्स. आपण ए डायरेक्ट फायनान्स बघितलं, आता बी इनडायरेक्ट फायनान्स. त्यामध्ये त्यांनी फर्स्ट दिला आहे रिफायनान्सिंग. ओके, त्यामध्ये बघा, मोस्ट ऑफ द स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स विल रिसीव रिफायनान्सिंग फॅसिलिटीज फ्रॉम IDBI. काय म्हटले त्यांनी? मोस्ट ऑफ द स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन्स अँड देअर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स विल रिसीव रिफायनान्सिंग फॅसिलिटीज फ्रॉम IDBI. म्हणजेच काय तर यामध्ये मोस्ट ऑफ द स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना IDBIकडून रिफायनान्सिंग फॅसिलिटी असते, जी रिफायनान्सिंगची फॅसिलिटी असते ती दिली जाते. काय म्हटलं आहे त्यांनी? तर यामध्ये ज्या मोस्ट ऑफ द स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या असतात त्यांना IDBIकडून रिफायनान्सिंग फॅसिलिटी जी असते ती दिली जाते. कोणाकडून दिली जाते? तर IDBIकडून रिफायनान्सिंग फॅसिलिटी जी असते ती दिली जाते. सेकंड बघा, रिडिस्काउंटिंग ऑफ बिल्स. त्यामध्ये बघा, बिल्स डिस्काउंटेड बाय कमर्शियल बँक्स बिलॉंगिंग टू इंडस्ट्रियल हाऊसेस ऑर इंडस्ट्रियल कन्सर्न्स विल बी रिडिस्काउंटेड बाय IDBI. म्हणजेच काय तर यामध्ये इंडस्ट्रियल कन्सर्न रिलेटेड कमर्शियल बँकेकडून डिस्काउंटमध्ये देण्यात आलेली बिल्सची IDBI थ्रू म्हणजे जी बिल्स असतात ती IDBI थ्रू परत देण्यात येतात, पुन्हा देण्यात येतात. कोणाच्या थ्रू? तर ही सर्व बिले IDBI मार्फत पुन्हा देण्यात येतात. ओके, नंतर थर्ड नंबरचा पॉईंट बघा, प्रोव्हाइडिंग सीड कॅपिटल टू न्यू एंटरप्रेन्युअर्स. ओके, त्यामध्ये बघा, फॉर द बेनिफिट ऑफ न्यूली स्टार्टेड कंपनीज सीड कॅपिटल इज प्रोव्हाइडेड सो दॅट देअर इनिशियल रिक्वायरमेंट्स कॅन बी मेट. म्हणजे यात ते काय म्हणत आहेत की प्रोव्हाइडिंग सीड कॅपिटल टू न्यू एंटरप्रेन्युअर्स म्हणजे काय तर नवीन उद्योजकांनी बियाणे भांडवल प्रोव्हाइड करणं. म्हणजे नवीन उद्योजक असतात ज्यांनी नवीनच आपला व्यवसाय उद्योग सुरू केलेला आहे त्यांना बियाणे भांडवल म्हणजे सीड कॅपिटल ज्याला आपण म्हणतो ते प्रोव्हाइड करणं. मग यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की न्यूली स्टार्टेड झालेल्या कंपन्यांना त्यांच्या फायद्यासाठी म्हणजे त्यांच्या प्रॉफिटसाठी सीड कॅपिटल म्हणजे काय तर बीज भांडवल जे असतं ते दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या इनिशियल रिक्वायरमेंट्सच्या ज्या असतात त्या कंप्लीट करता येतील. काय म्हटलं आहे त्यांनी तर न्यूली स्टार्टेड कंपनीज ज्या असतात त्यांना सीड कॅपिटल हे दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या ज्या काही इनिशियल रिक्वायरमेंट असतात त्या कंप्लीट होतील. ओके, त्यांच्या ज्या काही गरजा असतात त्या कंप्लीट होतील, त्या भागवल्या जातील. इनिशियल ज्या काही रिक्वायरमेंट असतात त्या कंप्लीट होण्यासाठी त्यांना सीड कॅपिटल हे दिलं जातं. कोणाला दिलं जातं? जे नवीन उद्योजक असतात त्यांना हे दिलं जातं, त्यांना ही अशा प्रकारची सर्व्हिस ही दिली जाते. ओके, आता आपण बी बघितलं इनडायरेक्ट फायनान्स. आता आपण सी बघायचं, स्पेशल असिस्टन्स. त्यामध्ये बघा, द बँक हॅज क्रिएटेड अ स्पेशल फंड known as Promotion of Development Assistance Fund which grant loan and to acquire equipments. म्हणजेच काय तर बँकेने स्पेशल फंड क्रिएट केला आहे जो म्हणजे बँकेकडून स्पेशल फंड क्रिएट केला गेला आहे जो प्रमोशनल ऑफ डेव्हलपमेंट असिस्टंट फंड
जो इक्विपमेंट्स घेण्यासाठी लोन मंजूर करतो किंवा लोन जे असतं त्याला लोनला ग्रँट देतो. ओके. आणि आता लास्ट आहे तो म्हणजे डी, जनरल असिस्टन्स. त्यामध्ये बघा, द बँक प्रोव्हाइड प्रमोशनल सर्व्हिस विच कन्सिस्ट ऑफ मार्केटिंग, इन्व्हेस्टमेंट रिसर्च अँड सर्वे. ह्यामध्ये ते जनरल असिस्टन्समध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की यात बँक्स या म्हणजे ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस ज्या असतात त्या प्रोव्हाइड करत असतात, ज्यात मार्केटिंग आलं, देन इन्व्हेस्टमेंट रिसर्च आलं अँड सर्वे, ह्या तिघांचा यामध्ये समावेश असतो. कोणाकोणाचा समावेश असतो? मार्केटिंग, इन्व्हेस्टमेंट रिसर्च अँड सर्वे यांचा यामध्ये समावेश असतो. म्हणजे ह्या जनरल असिस्टन्समध्ये ह्या तिघांचा समावेश असतो. ओके. सो हे झाले तुमचे फंक्शन्स ऑफ IDBI. ओके. थँक्यू.